नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सुप्रीम कोर्टामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरनं खटला सुरू आहे आणि अर्थात आत्ता सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण सुरू आहे ते म्हणजे ठाकरे गटाच्या वतीने जी याचिका करण्यात आली ती राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांनी जे वेळापत्रक यासाठी निश्चित केलेलं आहे या सगळ्या प्रक्रियेसाठी, त्या वेळापत्रकाच्या विरोधात जाऊन त्यांनी ही याचिका दाखल केली की वेळापत्रक विलंब लावणार आहे, या सगळ्या प्रक्रियेला खूप जास्त वेळ लागणार आहे आणि हा वेळ काढूपणा आहे. तर त्यासाठी हे वेळापत्रक कमीत कमी वेळेमध्ये ही सगळं याचिका पूर्ण व्हावी आणि त्याचा निकाल लागावा, त्या आमदारांना अपात्र करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी ही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. आणि त्यामुळे ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि 13 ऑक्टोबरला या संदर्भात सुनावणी झाली. आणि या सुनावणीमध्ये ज्या वेळेला न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही टिप्पणी केली आणि त्यांनी विधानसभा अध्यक्ष याला का विलंब लावत आहेत वगैरेची विचारणा त्यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे केली. आणि हे 2 महिन्यात व्हायला पाहिजे म्हणा किंवा ते वेळापत्रक जे आहे ते बदललं पाहिजे वगैरे अशा पद्धतीच्या काही अपेक्षा, त्यांच्या काही सूचना किंवा काही टिप्पण्या त्यांनी त्याच्यामध्ये केल्या. आता हे सगळं केल्यानंतर इथे मात्र महाराष्ट्रामधले हे जे ठाकरे गटाचे सगळे नेते आहेत यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं की बघा कसे सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत आणि आता लवकरच 2 महिन्यामध्ये त्याचा निर्णय लागेल, वेळापत्रक बदललं जाईल. राहुल नार्वेकर जे आहे त्यांना हे सगळं करावं लागणार आहे, त्यांनी जाणीवपूर्वक वेळ काढूपणा केला होता, आम्ही म्हणतच होतो हे, तशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आता हे म्हटलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये खरोखरच सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलं, जे त्यांचं मत व्यक्त केलं, जी टिप्पणी केली, जे त्यांनी ताशेरे ओढले असं आपण म्हणू, तर ते केल्यानंतर ते खरोखरच त्यांच्या त्या दिवशीच्या ऑर्डरमध्ये आलेलं आहे का याचं तरी निदान काहीतरी निरीक्षण करायला पाहिजे ज्यांनी ठाकरे गटाने किंवा त्यांच्या लोकांनी, की सर्वोच्च न्यायालयाने जे काही राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली असेल तर त्या नोटीसमध्ये खरोखरच हे म्हटलेलं आहे का, जे त्यांनी तोंडी त्या ठिकाणी म्हटलं कोर्टामध्ये ह्या राहुल नार्वेकरांचे जे वकील आहेत किंवा सरकारी वकील जे आहेत त्यांना जे काही सांगितलं तेच ऑर्डरमध्ये आहे का हे तरी बघायला पाहिजे. कारण मत व्यक्त करणं ही वेगळी गोष्ट आहे, ते त्या प्रत्येक न्यायाधीशाचं काम असतं, त्या वेगवेगळ्या केसेसच्या संदर्भात ते आपलं मत व्यक्त करत असतात, आपापल्या पद्धतीने त्यावर टिप्पणी करत असतात. आणि ती टिप्पणी केल्यानंतर तेच ऑर्डरमध्ये येतं असं अजिबात नसतं. ऑर्डर ही वेगळ्या पद्धतीची असते, त्याच्यामध्ये जे काय कायदेशीर बाबी असतात त्यानुसारच ती ऑर्डर असते. न्यायालयाचं मत जे आहे ते त्याच्यामध्ये पूर्णपणे येत नाही. तर त्यामुळे ही नोटीस नेमकी काय बजावलेली आहे किंवा त्या दिवशीची ऑर्डर नेमकी काय हे तर पाहणं आवश्यक आहे. मग या संदर्भात जेव्हा राहुल नार्वेकर यांना विचारण्यात आलं तेव्हा राहुल नार्वेकर म्हणाले की मला जी काही ऑर्डर मिळालेली आहे, ऑर्डरची प्रत मिळाली आहे आणि ती ऑनलाईनसुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे, ती जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये कुठेही 2 महिन्यामध्ये तुम्ही निकाल द्या किंवा वेळापत्रक जे आहे ते बदलून द्या, वेळापत्रकामध्ये सुधारणा करा, कमीत कमी वेळेमध्ये हा सगळा निर्णय द्या, असं कुठेही म्हटलेलं नाही. आणि ते खरंच आहे, जी काय ऑर्डर त्या ठिकाणी आली आहे त्याच्यामध्ये केवळ नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे असं म्हटलंय आणि 2 आठवड्यात तुम्ही त्याचं उत्तर द्या, ते उत्तर घेऊन तुम्ही न्यायालयामध्ये या असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता 2 आठवड्यांनी म्हणजे जवळपास दसऱ्यानंतर हे सगळं होणार आहे. आता हे 13 ऑक्टोबरला ही जी सुनावणी आहे ती झाली आणि आता 2 आठवड्यांनी उत्तर मागवले. आणि कशा संदर्भात, तर शेवटी राहुल नार्वेकरांना सुद्धा आपली बाजू मांडता आली पाहिजे की त्यांनी जे काही वेळापत्रक ठरवलेलं आहे त्याला खरोखरच विलंब झालेला आहे का, किंवा ते वेळापत्रक त्यांनी कोणत्या आधारे आखलेलं आहे, काय काय ते संधी देत आहेत दोन्ही गटांना, म्हणजे ठाकरे गट असतील, एकनाथ शिंदे असतील, यांना कोणत्या प्रकारची संधी देणार आहेत, कोणकोणते पुरावे त्यांच्याकडून मागितलेले आहेत, त्याला किती वेळ त्यांनी दिलेला आहे, हे सगळं ते मांडणार आहेत. आणि त्यामुळे ते लगेच 2 दिवसामध्ये त्यांनी वेळापत्रक बदला, 2 महिन्यात निकाल द्या असा कोणताही आदेश त्याच्यात दिलेला नाही. हे मत असू शकतं न्यायालयाचं, न्यायालयाने आपल्या जे काय मनामध्ये आहे या संदर्भातलं ते म्हणणं मांडलेलं आहे, जी टिप्पणी आहे त्याच्यावरती केलेली आहे. कदाचित अध्यक्षांनी या पद्धतीने काम करावं असं त्यांची अपेक्षा असेल, पण शेवटी राहुल नार्वेकर या विधानसभा अध्यक्ष यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय या ठिकाणी हे सगळं वेळापत्रक जे ते त्यांनी कोणत्या आधारे तयार केलेलं आहे, त्याच्यामागचे नेमके कारण मीमांसा काय आहे हे ते विचारणार आहेत. आणि त्यासाठी आता 2 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे. त्यामुळे 2 आठवड्यांनी जेव्हा राहुल नार्वेकर तिथे जातील, ते आपलं म्हणणं मांडतील, त्यानंतर मग पुन्हा एकदा त्या प्रक्रियेला सुरुवात होईल
आणि मग हे सगळं प्रकरण वेळापत्रक कमीत कमी वेळेमध्ये हे सगळं व्हावं या दृष्टीने मग काय होणार आहे का ते पुढे कळेल. पण याचा अर्थ 2 आठवड्यांनी म्हणजे दसऱ्यानंतरच हे प्रकरण पुन्हा एकदा हा जो काय खटला आहे प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये उभं राहणार आहे. तेव्हा ही जी काही इथे घाई केली जाते की बघा आता ताशेरे ओढले म्हणजे राहुल नार्वेकरांना लगेच उद्याच त्या ठिकाणी निर्णय द्यावा लागणार, 2 महिन्यातच सगळं करावं लागणार, वेळापत्रक बदलावं लागणार, बघा कशी खोड मोडली. तर हे जे सगळे आरोप असतात ते सगळे बालिशपणाचे असतात. म्हणजे आपण इतकी वर्ष राजकारणात राहिलो तर राजकारणात जसे आपण आरोप करतो कोणावरही, हा भ्रष्टाचारी आहे, त्याच्याकडे खोके आहेत, त्याने अमुक गुन्हा केलेला आहे, त्याला लगेच तुरुंगात टाका, त्याला पकडा, त्याची बोखोट पकडा आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणा, हे जे म्हटलं जातं तशा पद्धतीने न्यायालय चालत नसतं. न्यायालयामध्ये काहीतरी त्या ठिकाणी कायदेशीर बाबींचा विचार करून प्रत्येकाला संधी दिली जाते पुरेशी, आणि ती संधी देऊन त्याच्यावरचं काय मत आहे ते सगळ्यांची मतं गोळा केल्यानंतर मग न्यायालय त्याच्यावरचा निकाल देतं. त्यामुळे आता राहुल नार्वेकरांना हा विलंब खरोखरच झाला आहे का, ते विलंब करण्याचा प्रयत्न करतायत का, किंवा त्यांनी हे वेळापत्रक नेमकं कशाच्या आधारावर बनवलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी न्यायालय जाणून घेणार आणि मग त्याच्यावर त्यांचं जे काय मत आहे किंवा मग पुन्हा एकदा ठाकरे गटाचं काय त्याच्यावरचं म्हणणं आहे हे ऐकून घेईल. त्यामुळे अर्थातच यालाच विलंब लागणार आहे. म्हणजे विलंब करण्याचं काम कोण करतंय तर ठाकरे गटच करतोय. मुळातच राहुल नार्वेकरांनी जे काय वेळापत्रक तयार केलं होतं त्या आधारे गेलं असतं तर आतापर्यंत चालू झालेलंच आहे आणि त्या पद्धतीने ते चाललं असतं, पुढे प्रक्रिया ती सुरू राहिली असती. पण आता हा विलंब केला जातोय अशा पद्धतीचा आरोप करत याचिका दाखल केली. म्हणजे एका बाजूला राहुल नार्वेकर आपलं काम करत राहणार आहेत, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे वेळापत्रक बदलण्यासाठी ठाकरे गट सातत्याने प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यातून आणखी विलंब होत जाणार आहे. हे त्यांना लक्षातच येत नाही. पण आता काय करणार की त्यांना सातत्याने हे सगळं घडवूनच आणायचे प्रत्येक वेळेला की आपण कसं सर्वोच्च न्यायालयात जाऊन यांना धडाच शिकवू, हे जे त्यांनी एक मनामध्ये बिंबवून घेतलेलं आहे त्याचे परिणाम आहेत. मग आता एरवी जे आरोप केले जातात त्यांच्याकडून, जसं आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेतात, संजय राऊत रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेतात आणि बेलगाम आरोप करतात कोणावरही. त्याच्यात कोणते कागदपत्र असतात का, एखादी बातमी घ्यायची, एखादं काहीतरी मत आपलं ठरवायचं आणि ते मांडायचं आणि मग ह्याला तुरुंगात टाका, त्याला कुठेतरी ईडीची धाड टाका त्याच्यावर, अशा पद्धतीने बोलायचं किंवा यांचं सरकार आत्ता पडेल, हे सरकार 2 दिवसात पडणार आहे वगैरे पद्धतीचे जे काय आरोप केले जातात ते हे आरोप किंवा अशा पद्धतीच्या टिप्पण्या म्हणजे न्यायालयाच्या टिप्पण्या नसतात. न्यायालयाने टिप्पणी केलेली आहे, सूचना केलेल्या आहेत, काही त्यांची मतं त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत, पण याचा अर्थ ते ऑर्डरमध्ये आलेलं नाही आणि ऑर्डरमध्ये ती नोटीस बजावलेली आहे जे राहुल नार्वेकर म्हणतायत. त्यामुळे येत्या काळामध्ये याला आणखी आता 2 आठवडे लागू शकतील. 17 तारीख ही दिलेली आहे पण ती एक तात्पुरती तारीख असते, कॉम्प्युटर जनरेटेड तारीख असते, त्या तारखेलाही कदाचित सुनावणी होऊ शकेल. पण तेव्हा जर सुनावणी झाली तर राहुल नार्वेकर अर्थातच वेळ मागून घेणार, कारण 2 दिवसांचाच अवधी आहे. 13 तारखेलाही प्रकरण झालं, आता शनिवार रविवारी सुट्टी आहे, मध्ये पुन्हा सोमवारी लगेच काय त्याच्यावर राहुल नार्वेकर आपलं उत्तर तयार करून घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्याला 2 आठवड्यांचा अवधी दिलेला आहे. त्यामुळे केस पुन्हा जेव्हा उभी राहील ती त्याला 2 आठवडे लागणार आहे. तर हा सगळा विचार करणं आवश्यक असतं. केवळ सर्वोच्च न्यायालयाने काही ताशेने मारले किंवा काही टिप्पण्या केल्या, कुठल्याही कोर्टाने टिप्पण्या केल्या की त्याच्यावर लगेच नाचत जाऊन आता निर्णय झाला, निकाल लागला असं म्हणण्याला बालिशपणा म्हणता येऊ शकतं. तेव्हा हा निकाल अद्याप लागलेला नाही. आत्ता फक्त त्यांनी काही सूचना केल्या. आता 2 आठवड्यांनी याचं खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा राहुल नार्वेकर आपली बाजू मांडू शकतील. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया द्या. आणि जाता जाता एक आवाहन तुम्हाला करतो, ते म्हणजे 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दिवाळी अंक प्रकाशित होतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या अंकाचं प्रकाशन होणार आहे आणि त्याशिवाय प्रसिद्ध राजकीय समीक्षक विश्लेषक भाऊ तोरसेकर तसंच सुशील कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी यांच्या उपस्थितीमध्ये किंवा हे त्यांच्याशी संवाद साधतील आणि त्याच वेळेला उपस्थित प्रेक्षकांना प्रश्नही विचारण्याची संधी मिळणार आहे. फक्त त्यासाठी आमच्या या व्हिडिओमध्ये जो नोंदणी क्रमांक आहे त्या नोंदणी क्रमांकावर तुम्ही नोंदणी करा, जरूर तुमचं नाव नोंदवा आणि तुम्ही तिथे उपस्थित राहणार याची खात्री करून घ्या आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा निश्चितपणे आनंद तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.